हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनी क्रिएटिव्ह डिझायनर। आज थोडंसं डिफरंट व्हिडिओ असणार आहे। हे जे सगळं तुम्ही बघताय थ्रेड्स मटेरियल्स वगैरे ते मी मागवलं होतं। तर हे सगळं थ्रेडचं मी काय करणार आहे, हे कशासाठी मागवलंय ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतोच मी। तर आधी हे थ्रेड्सला वगैरे काय काय म्हणतात, हे मटेरियल्सला वगैरे काय काय म्हणतात ते आधी बघूया। तर बघा, हे सगळं ॲक्रेलिक थ्रेड आहेत। ह्यामध्ये मी 6 कलर्स मागवलोय आणि ह्याच्यासाठी हे थ्रेड्ससाठी मी नीडल नंबर 4 मागवलोय। ह्यामध्येच मी आणखी एक नीडल मागवलोय। तर बघा, अशा प्रकारे हे पण नीडल नंबर 4च आहे। अशा प्रकारे मी 2 नीडल मागवलोय। जर तुमचं हे थ्रेडचं थिकनेस थोडंसं जाड असेल तर नीडल नंबर तुम्हाला 5 लागेल आणि जर असं ह्याच्यापेक्षा तुमचं थ्रेडचं थिकनेस कमी असेल तर नीडल नंबर 3 नीडल नंबर 2 अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल। तुमचं हे थ्रेडचं थिकनेस कशा प्रकारे आहे तशा प्रकारे तुम्हाला नीडल यूज करायचं आहे, ठीक आहे। हे सगळं थ्रेड मी कशासाठी मागवले मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतोच। आणि हे जे थ्रेड्स आहेत हे थ्रेडला टॉवेल यार्न थ्रेड म्हणतात। तर हे पण कशासाठी मागवले ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतोच। हे सगळं अशा प्रकारे मी डी रिंग मागवलंय आणि हे मॅग्नेट बटन मागवलंय। त्याच्यानंतर हे बॅकचं चेन आहे। तर बघा, बॅक चेन मागवले मी। अशा प्रकारे एंडला लॉक असते। हे विदाऊट लॉकचं पण तुम्हाला मिळून जाईल, पण मला असं लॉकचं पाहिजे होतं म्हणून मी लॉकचं मागवलंय। अशा प्रकारे मी 2 चेन घेतलं। त्याच्यानंतर हे 2 नीडल घेतलोय। अशा प्रकारे ह्याला टेप्स्ट्री नीडल म्हणतात। आणि हे अशा प्रकारे 2 पिन घेतलोय मी, प्लॅस्टिक पिन। तर बघा, हे स्टोनलेस मागवलोय। तर हे कशासाठी मागवलोय तर मला एक तुम्हाला साडी कोचूचं डिझाईन दाखवायचं होतं। त्याच्यासाठी हे स्टोनलेस लागतंय, त्यामुळे मी हे स्टोनलेस मागवलोय। आणि त्याच्यासोबत अशा प्रकारे हे कॅनव्हास मागवलंय मी। तर हे सगळं कशासाठी मी मटेरियल्स मागवले तर मी तुम्हाला अशा प्रकारे बॅग्स ते दाखवणार आहे। हँड बॅग्स कशा प्रकारे करायचं आणि परत अशा प्रकारे हे क्रोशेटचं पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे। बेसिक पासून सगळं शिकवणार आहे तुम्हाला। आधी बेसिक म्हणजे बेसिक चेन कशा पद्धतीने घालायचं, सिंगल क्रोशा कशा पद्धतीने करायचं, डबल क्रोशा, ट्रिपल क्रोशा, आणि परत तुम्हाला ते क्रोशेटचं स्क्वेअर पेन कशा पद्धतीने करायचं आणि अशा प्रकारे ते बॅग्स अशा प्रकारे सगळं क्रोशेटचं ट्युटोरियल्स वगैरे दाखवणार आहे मी तुम्हाला। हे जे कॅनव्हास, टॉवेल यार्न आणि हे डी रिंग, मॅग्नेट बटन, हे सगळं बॅक चेन आणि हे पिन, हे सगळं जे आहे हे मी तर बघा हे साईडला मेन्शन करतो। अशा प्रकारे मी तुम्हाला बॅगचं ट्युटोरियल शेअर करणार आहे। हे जे ॲक्रेलिक थ्रेड्स आहेत हे कशासाठी मागवले मी तर मला तुम्हाला अशा प्रकारे क्रोशेटचं ट्युटोरियल्स वगैरे दाखवायचं होतं। अशा प्रकारे क्रोशेट ग्रेनी स्क्वेअर आणि परत क्रोशेटचं बॅग्स वगैरे, क्रोशेटचं जॉकेट, क्रोशेटचं खूप सारे ट्युटोरियल्स आहेत। ते सगळं दाखवायचं आहे मला। तेच बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी हे थ्रेड सगळं मागवलं होतं। हे सगळं मटेरियल्स तुम्हाला तुमचं नियर बाय कुठलेही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल। तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता। तर हे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा। इथून पुढे खूप सारे छान छान व्हिडिओज येत राहील। तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।